ही साईड वाळली ना मग अडचण नाही. मॅट वाळलेली हिले जड मॅट आहे राव. दुसरे हिरे आता नवीन मातीतले हिरे आले. नवीन मातीतले हिरे मातीतच जाणार. दादा दादा आज लवकर उठला काय? लेट उठला का आज? तू पण चालू केलं का? आता काय करणं कोणाचं? इन्स्पिरेशन घ्यायला नको का? आता खरं नाही. आता खरं नाही. आता तू पोरशे आणणार की ऑरेंज वाली तुझी किती किती चाकाची? एवढं याला असं मोकळा सोडून द्यायचा, कुठं जात नाही. नेमका शौर्य आला कॅमेरा पण शौर्य पण व्हिडिओ काढते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11:30 वाजलेत, 11:30 वाजलेत. सकाळी गोटा साफ केला होता मी, फॅन चालू करून गेलो आणि गोटा वाळला पण. फक्त मॅट पलटी करून जायला लागेल. ही साईड वाळली ना मग अडचण नाही. मॅट वाळलेली हिले जड मॅट आहे राव. सगळ्यात जुनी आणि या नवीन आहे दोन. हलके ही जास्त जड आहे. याला सकाळी ना आंबवणार ते ना ते टाकलं होतं मी आणलं ना यांनी, म्हणून त्याला मी टाकलंच नाही. आता खाई ना गडी इथं. पहिले खाल्लं यांनी 7-8 दिवस चांगलं. वासरू ना जरा आहे ना गुळकंडाची थोड नॉर्मल राहिले आत्ता नाही का. बघा आजचा दिवस कळन करायचं नियोजन करायचं राहू. त्याला लई झालं उभं येतो पण काय हे झाल्याशिवाय ते काय करता पण येत नाही. सकाळी तर काही अडचण नाही. काय असं घट्ट पडलंय मग आता जुलाब नाही आलेलं याला. फक्त जरा शियानं त्यानं असं लालसरपणा दिसतोय नाही का. डॉक्टर म्हणले एवढं फक्त थोडं सांभाळून जरा. सर आज नाही नेमका रविवार आहे नाही का. आज बेसिकली जास्त सेल असतो आमचा हॉटेलचा. मग आज ना आकाश लवकर उठलाय 10 वाजता. संतोष शेट्टी तू वाट्यात आपल्या गावात जायचे ते ना, आम्हाला ती पॉम्पलेट छापायच्यात नाही का. जे मार्केटिंग करतात ना आपल्याला त्यासाठी पॉम्पलेट लागतात. ते पॉम्पलेट छापाय द्यायचे त्याला दिलेलं आहे मी बेसिकली. पण त्याला परत सांगायचं मला की मला करून पैसे पे करते त्याचे. ते मला वाटत त्यामुळे त्याला सांगितलं होतं केलंच नाही. याला काही खाल्लं नाही आंबवण. याला नाही आता 12 वाजता चक्कर मारून टाकून देऊ. तो रे दोघांना टाकून दिलेलं आहे मका. जरा आहे ना जुलाब थांबलेच राहून क्लिअर राहायला पाहिजे राव सगळं. त्या कमानी पुढे बघ तिकडं महाराष्ट्र बँकेसमोर त्याचं दुकान. ते पॉम्पलेटवाल्याचं रे. हा बंद करून गेले रे. चल नंबर आहे माझ्याकडे. 2000 years later. ते दुकानच बंद आहे नेमकं. संतोष शेट गेला हॉटेलवर. मी आलो घरी नेमकं. मग परत मला आपल्याला थोडा पेन घ्यायचा माझा आणि डायरी घ्यायची. तर दादा आज लवकर उठला काय? लेट उठला का आज? दादा 12 वाजले आज. 6 वाजता उठला नाही तू आज? चहा किती वेळा प्याला खरं सांग. खरं सांगा चहा किती वेळा प्याला? एकदा दोनदा बोलू. दोनदा. आणि आता? एकदा कोरा. आता आणि आता 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 बारी किती दिवसभरातून किती वेळा देतो? दिवसभरातून आता तिकडे वळा. सायकल आली तुझी दादा शेठ. इकडे तू सायकल नाही आणायची का? तुला सायकल नाही आणायची? इकडे मला सांग कसली सायकल आली तुला? कसली सायकल आली मला सगळं सांग. खायला कस काय? कृष्णादानी पाडलं का? आणि तू नाही त्याला पाडलं का? मला सांग सायकल कसली आणायची तुला? सांग की. ऑरेंज वाली तुझी किती किती चाकाची? एवढ्या चाकाची? स्कूलला का नाही गेला तू आज? आणि उद्या शाळा आहे. झाला शाबाश.
आकाश सज्ज आहे का नाही? ब्लॉगर टू ब्लॉगर तू पण चालू केलं का? आता काय करणं कोणाचं? इन्स्पिरेशन घ्यायला नको का? आता खरं आता खरं नाही आता तू पोरशे आणणार. बरं जाऊन झालं माझं ते ऍप सांग. नंतरच येणार आहे. माय डिपेंडर नाही येतो रे आता लवकर. आपली माहिती आहे काय आलंय? नाही मग ती हॅमर हॅमर रिव्ह्यू रे भाऊ. हॅमर रिव्ह्यू होती आमची, डिले झाली. त्यानंतर सांगू जरा स्केल झालो. आता सांगितलं मग आपल्याला याड्यात काढतील लोक. फसलं म्हणून आता रडता येत नाही, हसता येत नाही. तेच सांगत होतात आमच्या तुमची गाडी घेऊन जा. वैभव शेठ बोला. चला चाय वादा. चला चला चला. बस चल. चस. Yes. इथं बसायला जागा नाही यांच्याकडं. इथं बसायला बसायला जागा कुठे जावा नक्की? नाही बसायला. बसायला म्हणजे आता चहा प्यायला रे, ते बसायला जागाच नाही. अच्छा. तिथं एक जण चहा पितो आणि अर्धाच बसतोय. लॉस मध्ये माहिती आहे का? आणि किती वेळा चहा लोक चहा पितात पळून निघून जातात, त्यांना कळत पण नाही. त्यांचं लक्ष तरी कुठे जावा? ते मोबाईल बघत नाही तू ज्यांच्याबद्दल सांगते ती आधीच गेली. इथं दुसरी आहे. तिथं कळलं मला. दुसरे हिरे आता नवीन मातीतले हिरे आले. नवीन मातीतले हिरे मातीतच जाणार. चल चला. एवढं ऊन लागत नाही पण राव आहे ना थंडीमुळं. अरे तो फोटो यार निघत नाही रे. जाऊन चल निघली ना, जाऊन चल. थंडीमुळं नाही आता एवढं ऊन. चला आता संघर्ष आहे आमचा. काय आज दिवसभर आहे आम्ही रे हॉटेलवर. आजपासून आम्ही ऑनलाईन पण चालू करणार आहे होम डिलिव्हरी. त्याचं बघतोय कारण उद्या सुट्टी आमची नेमकी. माझ्या डोक्यात झाले मंगळवार स्टार्ट करायचं. काय एक दिवस सुट्टी असणार ते परत कस्टमर हे करतील काय त्यांना माहित नाही अजून. सोमवार पण पुन्हा मंगळवार स्टार्ट करू आणि मग तिथं पूर्ण व्यवस्थित अनाउन्समेंट करू आणि तो पुढं हळूहळू रेग्युलर करू. नाही पण मग तुला ऑप्शन आहे ना. काय स्टोर आहे ना, हा ऑनलाईन आणि ऑफलाईन ठेवू शकतो ना. बघू ना कसं करता येईल. तर आलो आकाश शेटचा आपलाय ना संघर्ष चालू आहे. मिरची निवडणे का चटणी बनाना है सज्ज व्हा. हे कालचं काम आहे, याद चालू आहे अजून. आता हे 5-10 मिनिटात होऊन जाईल त्याला. काय जास्त वेळ रात्रीपर्यंत करून नाही ना होणार ना, त्याला झोपच नाही व्हायची परत. मग सगळं हॉटेल साफ केलेलं आहे आम्ही. 2-3 कस्टमर झाले आता. आज रविवार आहे ना, बेसिकली सकाळपासून कस्टमर चालू होते. चल ठीक आहे. वासा नाही ना, चिकन केलं आज मस्त. चिकन आणि चपाती खायची. मग काय नाही पार्सल बिसा घेऊन जाईन घरी निवांत खाईन. कारण मला पण गावात जायचं आहे. मला नाही व्हॉट्सअपचा नंबर घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप बिझनेस कॉल आम्हाला आहे ना होम डिलिव्हरी चालू करायची. आता फ्री होम डिलिव्हरी एक मंगळवारपासून. आता आज आहे रविवार, उद्या सोमवार. उद्या सुट्टी असते आमची. तर मंगळवार सोमवार स्टार्ट करणार होता. नाही कस्टमर डाटा जवळपास 500-600 लोकांचे नंबर आहे कस्टमरचे, जे मला म्हणते डेली आमची तेव्हा खायला देत. म्हणते कधी चालू करणार आहे. मग आता आम्ही स्टार्ट करतोय. बघू आपण त्यात पण अशा रील वगैरे टाकत जाऊ, अनाउन्समेंट करू. बऱ्याच गोष्टी आपल्याला ना मार्केटिंगसाठी करता येईल. ते प्रत्येक गोष्ट स्टार्ट करू. गुरु हो जाय सुरू. 1 hour later. जवळपास आता 5 वाजल्यात. यार थोडं जुलप झालंच पण याने सकाळचं खाल्लंच नाही. आणि आंबवण या माठ्याने जुलप केलंय नॉर्मल, पण जास्त नाही. एकच केलंय, बाकी काय लई पडलं नाही जास्त. थोडं रिकवर झाले वासरू. वॉर्नर ऑफ याला मोकळा सोडून दिला. इथं बांधलंय मी.
तेवढंच पाय मोकळं होईल म्हणलं, त्याला हा सोडून दिलाय. मग त्याजवळ नको लात मारीन ती येडापाटी. सर सर त्याच्याजवळच जातोय येडापाट. चल सर. चल ये ये चल 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 ये या या चल रे ये चल याला असं मोकळा सोडून द्यायचा, कुठं जात नाही. नेमकं शौर्य आला, कॅमेरा पण शौर्य पण व्हिडिओ काढते. मागल्या वेळेला चांगली व्हिडिओ काढली होती शौर्य दादाने. जय कुठं आहे? दुकानात. मग तू ना तो नाव मल्हार ठेव ना. जय मल्हार. ए श्यामा इकडे कुठे हिंडतो तू? हा बुटा खाऊ नये तू तर. इकडे कुठे हिंडत तू? हा लोक चालवते स्प्लेंडर, श्यामा चालतो श्यामाची ओन ब्रँड गाडी. गेलाय सगळं काम उरकलं. या भीमाचा जुरा वाजून थांबलं नाही राव. परत त्यांनी एक केलं आणि त्या आंबोनं टाकलं नाही पावडर गोळ्या. त्या काल पण सकाळी पण नाही खाल्ले, आता पण नाही खात ते. त्याला रात्रभर असाच करणार त्याला. मग जवळ खाणार नाही, जवळ काय टाकायचं नाही. परत पातळच झाले. काय राव वासर नीटच व्हायना राव. 12-15 दिवस 13-14 दिवस झाले असं असंच चालू याचं. ट्रीटमेंट चेंज करायला लागेल मला वाटतं आता. 2,000 years later. 8 वाजले आता हॉटेल आलो मी. संतोष शेट गायब झाले. त्यांचा टाइम झाला ना. टाइम झाला आता. थंडी वाढली बाई. आम्ही दररोज सेक्युरिटी करतो अशी. ओ वसत त्याला असं या का दर रे धरणं लोक पार डोकं बिकं खाजून धरत. काय विचार करतो काय? आठवा असं असं आठवतो विचार असं आठवतो. थांबा इथे वसरला लागेल. बस एक मिनिट हा बघा. कार्यक्रम भेट करू का नाही केला का नाही आपण? काल आम्ही फुडीत होतो. लय वेळ लागला फोडायला. असं जुगाड म्हणजे टाईप जाळून काढला अर्ध. बसा बसत आकाश मस्त काळा चाकर आपल्याला. चल मस्त आलं टाकून मस्त आलं टाक. हा बाई आता आहे ना 10 वाजल्यात. 8 वाजता आलतो मी साधारण हॉटेलवर. 2 तास कस्टमर चालू होते. व्हिडिओ पण नाही काढला आम्ही. चहा बनवला आता. बिप्लब चहा नाही घ्यायचा तुला? 5 आम्हाला खाल्ला म्हणून.
आकाश शेठ या की बाहेर करायला आमच्या होतं 2 तास राहिले आता आम्ही ते लाकडलं मोठं होतं जाऊन काढलं अख्खं बराच वेळ आणतो इथे आकाश शेठ पॅकअप केला का नाही आपला चालू आहे का रे क्या खाया तूने आज असं आहे ब्रेड राईस का फ्राईड राईस लय नमुना आहे बरं का हा लय नमुना आहे सगळ्यात हा आणि खालच्या नांदेडचा अजून एक हिरा दोघं इंटर जोड द्या चांगला इधर आना इतना दूर कैसे लगेगा तेरे को हाँ इधर कंटिन्यू लग रहा है तेरे को चांगला पॅक होणार आहे तू काय कैसे लगेगा शक्तिमान आहे का तू नाही 11 वाजून 20 मिनिटं आल्यात आकाशाने वाजता तिला पॅकअप करते ते आता आपलं डेली ना मी रविवारचं धुईत असतो हॉटेल मग आता हे हॉटेल साफबीफ करणार कचरा विचरा बाहेर टाकून देणार ऋषीच्या गाडीत तिकडे डंपिंग यार्ड टाकून देतो साफसफाई करा वेळ लागेल थोडा जरा विप्लव आकाश शेठ आकाश लवकर झोपत बघ आज कष्ट लय झाला आज सगळं आकाशच करणार जल्दी सोएगा वो जल्दी उठेगा जल्दी जाता है कैसे 9 बजे उठा आज 9 बजे उठा मेरे से पहले उठ गया आज शाळेच्या गोळ्या घेतल्या असते नी शाबाश मोरी करणार हो 11:30 वाजले आत्ता मग वाटे झालं आत्ता फक्त भीमाकडं त्याला बघायला लागेल जरा आंबोन खाल्लं का नाही नसेल त्याला आहे ना थोडा कडबा टाकून द्यायला लागेल राव मी जुलाबो नाही व्हायला पण रे खाईनाच गडी कसंच खाईना हे खाल्लं नाही जुलाब थांबते ना डायरेक्ट गोळ्या आहेत 2 दर हा ह्या 2 माठ्यांनी खाल्ले सगळं आणि दोघांनी खाल्ले गाड्यांनी थोडा काढपा टाकून देत त्याला 6 वाजल्यापासून काहीच नाही टाकले त्याला खायला म्हटलं आंबोन खाल्ले फिरायचं नाही त्याला चल खा